जय श्रीकृष्ण. वेलकम टू वर्षाज किचन. तुम्हाला माझी व्हिडिओज रेसिपी आवडत असतील तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट पण करा. आता तुम्ही गाजराचा हलवा वगैरे तर नेहमी बघितला असेल, पण आज मी तुमच्यासाठी एक वेगळी आणि खूप टेस्टी अशी रेसिपी घेऊन आलेली आहे. ती म्हणजे गाजरापासून बनवलेले रसगुल्ले. एकदम टेस्टी, स्पंजी, फ्लफी. तुम्ही पाहू शकता, मी तुम्हाला दाखवतसुद्धा आहे प्रेस करून आणि आतून एक फोडूनसुद्धा दाखवला की आतपर्यंत ते किती मस्त फ्लफी आणि स्पंजी तयार होतात. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा आणि कमेंट पण करा की तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली आहे. तर त्यासाठी मी इथे काय केलेलं आहे, हे साधारण 250 ग्राम गाजर आहे. आता प्रमाण जर व्यवस्थित घेतलं ना तर रेसिपी एकदम व्यवस्थित होते. याच्यामध्ये छोट्या टिप्स आहेत, त्या मी तुम्हाला पुढे सांगत आहे एक एक, म्हणून व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. तर 250 ग्राम गाजर मी इथे स्वच्छ धुवून घेतली. त्याची अशा पद्धतीने वरची साल काढून घ्यायची. आता मी इथे रेड कलरची गाजर वापरलेली आहे. तुम्ही जर ऑरेंज वापरली तरीही चालतात. गाजर रेड का आहे ना, तर खायला असं स्वीट असतं, म्हणून हे मी रेड कलरची गाजर वापरलेली आहे. आणि ऑरेंजपेक्षा याची टेस्ट पण एकदम छान लागते. पण नसेल अवेलेबल तरी तुम्ही ते वापरले तरीही चालतात. अशा पद्धतीने त्याची हलक्या हाताने त्याची वरची साल काढून घ्यायची, कारण त्याला वरतून अशा मुळ्या असतात ना, म्हणून ते चक निघून जातात. म्हणून अशा पद्धतीने सगळ्या याची मी साल काढून घेतली. आता काय करायचं, एक चाकू घ्यायचा आणि चाकूच्या सहाय्याने त्याच्या वरचा शेंडा काढून टाकायचा, कारण तो शेंडा थोडा लवचिक असतो म्हणून. तर अशा पद्धतीने ते जाड्या त्याच्या फोडी करायच्या. कारण आता आपल्याला याला मी तुम्हाला सांगत आहे, पुढे पहा पूर्ण, नंतरच कळेल कसा हा व्हिडिओ आहे, कशी ही रेसिपी आहे. तर अशा पद्धतीने त्याच्या मोठ्या फोडी करून घ्यायच्या गाजराच्या. आपण गाजराच्या हलव्याला खिसून गाजर घेतो आणि कोणी शिजवूनसुद्धा घेतं, पण याला आपल्याला काय करायचं आहे, मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे. म्हणून याच्या अशा जाड्या फोडी केल्या तुम्ही तरीही चालतात, बारीक नाही केल्या तरी चालतात. जाड्या फोडी करायच्या आणि अशा मस्त बारीक सगळं मी चिरून घेतले जाड्या. एक मिक्सरचं भांडं घ्यायचं, एक मिक्सरचा जार, त्याच्यामध्ये आपण ज्या गाजराच्या फोडी बारीक कापून घेतल्या होत्या अशा, त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून द्यायच्या. आता त्याच्यामध्ये काय करायची, एक विलायची जी आहे त्याच्या साली सकट क्रश करून टाकायची आणि याच्यामध्ये 1 वाटी दूध वापरायचं. आता ह्याच वाटीचं पुढचं प्रमाण आपल्याला घ्यायचं आहे, म्हणून 1च वाटी मेजरमेंटला ठेवायची. त्याच्यामध्ये दूध टाकल्यानंतर आता याला एकदम फाईन पेस्ट करून घ्यायची. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं थोडंसं पण जाडसर राहू द्यायचं नाही आहे. बघू शकता, आता मी ते पूर्ण बारीक केलं. नंतर एक गॅसवर एक कढई ठेवायची, 1 चमचा तूप टाकायचं आणि 1 चमचा तुपामध्ये आपण जे मिक्सरमधून बॅटर काढलं होतं गाजरं आणि ते त्याच्यामध्ये टाकून द्यायचं. आता याला थोडंसं हलवत घ्यायचं, एक साधारण 5 मिनटं हलवा याला. काय नाही, यातलं दूध जाऊ द्यायचं, म्हणजे तूप याला सुटू द्यायचं. मस्त तूप सुटलं की नंतर पुढची प्रोसिजर करायची आहे आपल्याला. तर आता हे काय करायचं, याला कंटिन्युअस मिक्स करत केलं की नंतर आता याला तूप सुटलेलं आहे. तर नंतर याच्यामध्ये आता मी तुम्हाला सांगितलं होतं 1च वाटी मेजरमेंटला ठेवायचं. तर ज्या वाटीने आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये दूध टाकलं त्याच वाटीने परत इथे 2 वाट्या दूध ॲड करायचं. दूधच ॲड करा. दूध इथे मी गरम करून तापवून थंड झालेलं दूध घेतलेलं आहे, कच्चं दूध वापरायचं नाही आहे. जे आपण सकाळी दूध तापवतो त्याची तापवून जे थंड झालेलं आहे ते दूध वापरलेलं आहे. आता त्याच वाटीने मी इथे 1 वाटी साखर घेतलेली आहे. ती साखर पण त्याच्यामध्ये मिक्स करायची. आता इथेच तुम्हाला थोडासा वेळ लागतो, कारण याला आपल्याला चांगलं घट्टसर शिजू द्यायचं आहे. पण याच्यामध्ये अजून एक ॲड करायचं आहे की ज्याला त्याने अशी घट्टाई येते आणि रसगुल्ले पण छान तयार होतात. आता त्याच्यामध्ये ज्या वाटीने आपण साखर टाकली, ज्या वाटीने आपण दूध टाकलं, त्याच वाटीने इथे बारीकवाला रवा टाकायचा आहे, ज्याला तुम्ही सुजीसुद्धा म्हणता. आपण सुजी रवा म्हणतो, फक्त बारीकवाली वापरा. आणि ती एकदम नाही टाकायची, हळूहळू टाकायची. अर्धी अगोदर टाकायची, नंतर ती मिक्स करून घ्यायची. ती पूर्ण मिक्स झाल्यानंतर परत अर्धी थोडीशी टाकायची, ती मिक्स करायची. आता ही पण काय ना, जर एकदम टाकली ना तर रव्याच्या गाठी होऊ शकतात, म्हणून आपल्याला ती थोड्या प्रमाणात टाकायची, जेणेकरून त्याची गाठ तयार नाही झाली पाहिजे आणि आपला रसगुल्ल्याचा डो जो आहे, सॉफ्ट डो व्यवस्थित तयार झाला पाहिजे आणि रसगुल्लासुद्धा स्पंजी फ्लफी झाला पाहिजे. म्हणून ही काळजी खास घ्यायची. रवा कधीही एकदम टाकायचा नाही. आता मी 2दा टाकला आणि परत एकदा थोडासा जो राहिलेला आहे तो टाकून द्यायचा आहे.
अशा पद्धतीनं 1 वाटी रवा इथे आपण बारीकवाला रवा टाकायचा. आता याला काय करायचं, साधारण 7 ते 8 मिनटं तुम्ही याला छान शिजू द्यायचं. कारण आपण गाजरसुद्धा कच्चे मिक्सरमधून काढलेली आहे, रवासुद्धा आपण दुधात टाकलेला आहे. म्हणून हे सगळं बॅटर जे आहे त्याला चांगलं घट्ट होईपर्यंत शिजू द्यायचं. म्हणजे ते पूर्ण शिजलं ना, की मग त्याचे जो आहे त्याचा आपल्याला याचे रसगुल्ले बनवायला सोपे जातात आणि तयार पण मस्त होतात. हीच छोटी टिप्स आहे की तुम्ही याला शिजू द्या जास्त वेळ, गडबड करायची नाही, कंटिन्युअसली हलवतसुद्धा राहायचं. काय आहे ना, कोणताही पदार्थ जर अचूक व्यवस्थित टिप्सने फॉलो केला ना तर तो व्यवस्थितच होतो. आता याला कंटिन्युअस हलवत राहायचं, जेणेकरून आपला जो आहे हा गाजराचा रवा, दूध ते सगळं खाली लागणार नाही. बघू शकता तुम्ही हळूहळू हे किती घट्ट होत चाललेलं आहे. एका डोच्या फॉर्ममध्ये यायला त्याला सुरुवात होते. आता याला काय करायचं, जेव्हा ते घट्ट झालं, हात दुखायला लागतो, मग काय करायचं, याला गॅसच्या खाली उतरवून घ्यायचं आणि कढईला सगळीकडे स्प्रेड करून एक 10 मिनटं ठेवायचं थंड व्हायला. तोपर्यंत आपण एक चाचणी बनवून घेऊ, कारण रसगुल्ले म्हटलं तर पाकाची चाचणी आली. तर ज्या वाटीने आपण ते मेजरमेंट घेतलेलं आहे त्याच वाटीने 1 वाटी साखर घ्यायची आणि 1.5 वाटी पाणी घ्यायचं. काय ना, रसगुल्ल्याचा पाक जो आहे हा जास्त घट्टही नसतो, पातळ पातळ असतो. आता याला पूर्ण म्हणजे ती साखर पूर्ण वितळू द्यायची, साधारण 1 तारी म्हणा तुम्ही तसा. 1 तारी झाला की त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आणि आपली जी चाचणी आहे ती बाजूला ठेवायची. आता इथे जे आहे आपलं बॅटर असं थोडंसं घट्ट अजून झालेलं आहे. आता याला जर घट्ट झालं नसेल ना, तर थोडं अजून घट्ट होऊ द्या, नंतरच करा. आता हाताला थोडंसं तूप किंवा तेल लावा आणि ते परत मिक्स करत घ्या. काय ना, जेव्हा आपण ते मिक्स करतो ना, ते अजून घट्ट व्हायला सुरुवात होते त्याची. नंतर एक स्टीमरची चाळणी घ्यायची. स्टीमरच्या चाळणीला थोडंसं असं सगळीकडे तेल लावून घ्यायचं. आता तुम्ही म्हणसाल याला काय करायचं आपल्याला, तर याला काय करायचं आहे, आपल्याला स्टीम करायचं आहे परत. कारण ते आपल्याला एकदम फ्लफी स्पंजी बनवायचे आहे रसगुल्ले, म्हणून स्टीमच करायचे, फ्राय करायचे नाही. कारण रसगुल्ले आपण कधी फ्राय करत नाही, स्टीम करतो. फक्त ते दुधाचे रसगुल्ले जे आहे ते आपण चाचणीमध्ये शिजवतो, तर हे आपल्याला वाफेवर स्टीम करून घ्यायचे. आता हाताला थोडंसं तूप किंवा तेल घेतलं तर आपण त्याचा तुम्हाला हवा तो शेप तुम्ही याला देऊ शकता. मी इथे गोल शेपचा केला, तुम्ही सिलेंड्रिकल दिला तर खूपच छान, पण गोल मला आवडत होता म्हणून मग मी गोल केला. तुम्हाला जो आवडतो तुम्ही त्याला तो शेप देऊ शकता. अशा पद्धतीने बघू शकता किती मस्त दिसत आहे ना. मग असे मी एक बनवून घेतले. फक्त काळजी एवढीच घ्यायची, बनवत असताना प्रत्येक वेळेस जर तुम्हाला तो डो हाताला थोडासा चिकट वगैरे लागत असेल तर थोडंसं त्याला हाताला तेल घ्या. तेल घेतल्यानं काय होतं, त्या हाताला आपल्याला चिपकत नाही आणि त्याचा शेपही व्यवस्थित तयार होऊ शकतो. बघू शकता असे बनवून घ्यायचे, कारण नंतर पण याचा शेप जो आहे आपण स्टीम केल्यानंतर काय होतं ना, ते अजून फुलतात. म्हणून अशा पद्धतीने मी ते सगळे बनवून घेतलेले आहे. बघू शकता तुम्ही किती मस्त कलर पण आला आणि दिसायला पण किती भन्नाट दिसत आहे. आता नंतर एका कढईमध्ये परत पाणी ठेवायचं, थोडंसं पाणी 1-1.5 वाटी. ते थोडंसं गरम असलं तेव्हा आपली स्टीमरची ही जी चाळणी आहे ते कढईमध्ये ठेवून द्यायची आणि त्याच्यावर काय करायचं, झाकण ठेवायचं. आता याला एक 5 मिनटं लागतात. 5 मिनटानंतर तुम्ही बघू शकता आता हे डबल फुललेले आहेत आणि स्पंजी पण झाले. आता हात लावून बघायचा, जर चिकट लागले ना तर अजून होऊ द्यायचे. आता हे चिकट लागले नाही, हे झालेले आहे. आता याला काढून घ्यायचं, याला परत 5 मिनटं थंड व्हायला ठेवायचं. हे लगेच थंड होतात, याला काही वेळ लागत नाही थंड व्हायला. थंड झाल्यानंतर बघू शकता आता आपण पाकावर झाकण ठेवलं होतं, त्याच्यामुळे हा पण जास्त थंड झालेला नाही आहे. जर जास्त थंड झाला तर थोडासा गरम करून घ्या. नंतर याला काय करायचं, एकदम जास्तही कडकडीत नको. पाक जो आहे मध्यम गरम पाहिजे, म्हणजे बोटाला सहन होईल तितकाच गरम पाहिजे. तेव्हा आपले हे रसगुल्ले त्याच्यामध्ये तुम्ही एक सोडून द्या. बघू शकता तुम्ही आता रसगुल्ले आपण त्याच्यामध्ये टाकले, गाजराचे रसगुल्ले, तर दिसायलाही खूप छान झाले आणि टेस्टला तर म्हणसाल ना तर अप्रतिम झाले होते, भन्नाट झाले होते. नवनवीन रेसिपी ट्राय करायला मलाही आवडतं आणि तुमच्यासोबत शेअर करायलाही मला खूप आवडतं. असाच सपोर्ट करा, आशीर्वाद द्या मला
की मी तुमच्यासाठी नवनवीन रेसिपी घेऊन येईल. तर बघू शकता तुम्ही आपले रसगुल्ले मस्त तयार झाले. एक 5 मिनटं त्याला रस पिऊ द्या, पाक पिऊ द्या, कारण जे आहे रसगुल्ले आपण थंड टाकलेले आहेत आणि पाक कोमट असतो, म्हणून त्याला एक 5 मिनटं लागतात रसगुल्ल्याला. आता मी तुम्हाला एक प्रेस करून सुद्धा दाखवते. बघू शकता मस्त झालेला आहे आणि एकदम फ्लफी स्पंजी, आतून पण एकदम छान झाला होता. खायलाही खूप मस्त झाला होता आणि एन्जॉय करा. अशा छान छान रेसिपीसाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा. थँक्यू. बाय.